हाय, पोलीस भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. बघा, आता तुम्हाला एखादं काम दिलं ते खूप मोठं असेल तर पोलीस भरतीचं सिलेबसच बघा. जर सर्व संपूर्ण सिलेबस तुम्हाला सांगितलं की एकदम अभ्यास करा तर तुम्ही काय होणार, गोंधळून जाणार. एवढा अभ्यास करायचा आहे. जर ते तुम्ही चॅप्टर वाईज किंवा सब्जेक्ट वाईज जर डिवाइड केलं तर तुम्हाला ते थोडं सोपं जाईल. त्याचप्रमाणे बघा, आता वयवारी ही चॅप्टर आपण काय केलंय, 4 पार्टमध्ये डिवाइड केलंय. ठीक आहे, आता प्रत्येक पार्ट आपण व्यवस्थित समजून घेऊ आणि त्यानंतर लास्टला जेव्हा आपली प्रॅक्टिस सेट असेल, म्हणजेच ह्या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट असेल, तेव्हा आपण काय करू, सर्व क्वेश्चन मिक्स घेऊ. म्हणजे बघा, प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. कारण बघा, आता एक्झाममध्ये तुम्हाला असं नसेल की पार्ट वाईज विचारलं जाईल, पण इथे तुम्हाला समजून घेण्यासाठी मी पार्ट वाईज समजून सांगते आणि त्यानंतर मी सगळे क्वेश्चन मिक्स घेऊन तुमची तसं प्रॅक्टिस करणार आहे. तर ठीक आहे, बघा आता वयवारीमध्ये आपण 4 पार्टमध्ये डिवाइड केलंय. बघा, पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला एकाच व्यक्तीची वय विचारलं जाईल. म्हणजेच बघा, त्यावर व्यक्तीचं वय विचारलं जाईल, त्याची दुप्पट वगैरे करून, किंवा आजचं वय काय किंवा पूर्वीचं वय काय, या प्रकारचं एकाच व्यक्तीचा उल्लेख हा पार्ट 1 मध्ये असणार. ठीक आहे, पार्ट 2 मध्ये 2 व्यक्ती असेल, 3 व्यक्ती असेल, त्यापेक्षा जास्त असतील तर पार्ट 2 मध्ये काय होणार आहे, जास्त व्यक्तींचा यूज होणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर थर्ड पार्टमध्ये आपण गुणोत्तर बघणार आहे. गुणोत्तरवरून वय कसं काढायचं ते बघणार. आणि लास्टच्या याच्यामध्ये सरासरी असणारे, बेरीज असणारे, गुणाकार असणारे, फरक असणारे, या प्रकारचे क्वेश्चन इथे लास्टमध्ये असणार आहे. तर चला पहिला क्वेश्चन बघूया आपण. एकाच व्यक्तीचे वय, यामधला पहिला प्रश्न आहे. राणीचे वय 13 वर्षापूर्वी 21 वर्ष होते. किती? 13 वर्षापूर्वी. ठीक आहे, आत्ताचे नाही. तर किती वर्षांनी ती 45 वर्षाची होईल? सर्वात पहिले आपल्याला आजचं वय तिचं काढावं लागणार आहे. ठीक आहे, आता 13 वर्षापूर्वी, 13 वर्षापूर्वी किती होतं बरं? 21. ठीक आहे, आजचं वय काढण्यासाठी तुम्हाला हे 13 आणि 13 वर्षापूर्वीचं वय काय करावं लागणार आहे? 13 अधिक 21 करावं लागणार आहे. ठीक आहे, 34 येतं. ठीक आहे, आता आपल्याला डायरेक्टली सांगितलंय किती वर्षांनी ती 45 वर्षाची होईल. ठीक आहे, किती वर्षांनी 45 वर्षाची होईल हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या 45ला 34 मधून वजा करावं लागणार आहे. किती उरते? 11. तर 11 वर्षाने राणी काय होणार आहे? 45 वर्षाची होणार आहे. ठीक आहे, तिचं आजचं वय विचारलं असं तर किती आहे? आजचं वय तिचं 34 आहे आणि 11 वर्षांनी ती 45 वयाची होणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अमरचे 8 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 8 वर्षाच्या वयाच्या दुप्पट होईल. तर अमरचे आजचे वय किती? आजचे वय विचारले. ठीक आहे, सर्वात पहिले क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. अमरचे 8 वर्षानंतरचे वय त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल. ठीक आहे, आता अमरचे आजचे वय आपण काय म्हणू? एक्स मानू. ठीक आहे, 8 वर्षानंतरचे म्हणजेच एक्स प्लस काय येणार आहे? 8 येणार आहे. ठीक आहे, पूर्वीचे विचारले तर एक्स मायनस 8 येणार आहे. ठीक आहे, हे काय नंतरचे आणि हे पूर्व. ठीक आहे, इथपर्यंत व्यवस्थित समजलं. तर बघा, अमरचे 8 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट. 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट म्हणजेच काय? 2 गुणिले एक्स मायनस 8. आणि इथे काय सांगितलं? अमरचे 8 वर्षानंतरचे वय त्याच्या, म्हणजेच काय? बरोबर काय येणार आहे? एक्स अधिक 8 येणार आहे. फक्त हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे, त्यावरून तुम्हाला काय भेटणार आहे? अमरचे आजचे वय भेटणार आहे. ठीक आहे, इक्वेशन कसं सॉल्व्ह करणार? बघा, एक्स अधिक 8 बरोबर 2x मायनस 16. ठीक आहे, आता बघा 2x इकडे घेऊ, 2x मायनस एक्स बरोबर. ठीक आहे, आता बघा इकडे प्लस आहे, इकडे लावू मायनस होणार आहे. मग मायनस मायनस प्लस होतं, म्हणजे 16 अधिक 8 किती होतं? 24 होतं. म्हणजेच काय? 2x मायनस एक्स बरोबर 24 येते. 2x मधून x केलं किती? x येतं. ठीक आहे, 24 वर्ष. तर काय विचारलंय? अमरचे आजचे वय किती? तर 24 वर्ष अमरचे आजचे वय. ठीक आहे, सर्वात पहिले काय विचारलं तर आपल्याला नंतरचे सांगितलं, पूर्वीचे सांगितलं आणि आजचे सांगितलं. त्यावरून आपण हे इक्वेशन सॉल्व्ह केलंय. ठीक आहे, मांडणी व्यवस्थित जमली पाहिजे. हे इक्वेशन तर कोणीही सॉल्व्ह करेल, फक्त मांडणी व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सतीशचे 15 वर्षापूर्वीचे वय 20 होते. ठीक आहे, किती? 15 वर्षापूर्वीचे वय 20 होते, तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल? चला, हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता आलाच पाहिजे. ठीक आहे, पहिल्या क्वेश्चन सारखंच आहे. 15 वर्षापूर्वी किती? 15 वर्षापूर्वी किती होते? 20 होते. म्हणजे 20 अधिक 15 जर केले तर किती? 35 येतात. ठीक आहे, आता
तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल. म्हणजे 60 वजा किती 35 करावे लागणार आहे 5, ठीक आहे 2 25, ठीक आहे. किती वर्षाने तो 60 वर्षाचा होईल, तर 25 वर्षाने तो 60 वर्षाचा होईल, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन थोडं वेगळं व्यवस्थित ते समजून घ्या. बघा, मीनाच्या वयात 13 वर्ष मिळवले, ठीक आहे. तर मिळवले आणि येणाऱ्या बेरजेला 4 ने गुणले तेव्हा उत्तर 60 आले, तर मीनाचे वय किती. मीनाचे वय विचारले. आता आपण इथे काय करू, मीनाचे वय दिलेले नाही, मीनाचे वय आपण x मानू, ठीक आहे. आपल्याला दिलेले नाही. चला इक्वेशन बघा. मीनाच्या वयात 13 वर्ष मिळवले म्हणजेच काय x अधिक 13, ठीक आहे. आणि येणाऱ्या बेरजेला, तर यांची बेरीज केली तर काय इथे बेरीज करता येणार आहे का, नाही, इथे x आहे म्हणून येणाऱ्या बेरजेला काय केलं आपण 4 ने गुणले, तर उत्तर काय आलं 60 आलं, ठीक आहे. आता बघा 4x, इथे 3 चौक 12, 4 5 52, किती 60 आलं, ठीक आहे. 4x बरोबर, आता इथे बघा इथे प्लस इकडे गेला मायनस होणार म्हणजे 60 वजा किती 52, किती आता 4x बरोबर किती 8, x बरोबर काय 8/4, x बरोबर 2, ठीक आहे 2 वर्ष. मग हे जर एकदा तुम्हाला व्यवस्थित मांडता आलं नाही, कॅल्क्युलेशन कोणीही करू शकतं, त्यामुळे फक्त इक्वेशनची मांडणी करायला व्यवस्थित समजून घ्या. यामध्ये काही डाऊट असेल, पहिल्या टाईपमधले आपण सर्व टाईपचे क्वेश्चन कव्हर केलेले, याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील आणि विचारले गेलेले, त्यामुळे ह्या टाईपचे क्वेश्चन पहिल्या पार्टमधले तुम्हाला व्यवस्थित जमले पाहिजे. यामध्येही काही डाऊट असेल मला विचारायचं आहे, ठीक आहे. कोणताही डाऊट ठेवायचा नाही, ठीक आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण 2-3 व्यक्तींचे वय हा पार्ट घेणार आहोत, ठीक आहे. थँक्यू.